हे सगळं मत होतं आणि यानंतर आपण देशातली आणि राज्यातली राष्ट्रीय पातळीवरची एक महत्त्वाची बातमी पाहूया। बिहारमध्ये सत्ता पालट होणार आहे। नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार आहेत अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। राज्यसभेच्या काही जागा या रिक्त होत आहेत, त्यामुळे आता बिहारमध्ये सत्ता पालट होण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये आता कुणाची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार याची चर्चा देखील सुरू झालेली असावी, मात्र नितीश कुमार राज्यसभेवर जाणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। अपडेट अधिकचे जाणून घेऊया तर सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, काय नेमकी माहिती मिळते? सत्ता पालट हा कशा पद्धतीने होऊ शकतो? काय नेमक्या बिहारमध्ये घडामोडी घडतायत? निश्चितच बिहारमध्ये चर्चा आहे की नितीश कुमार हे राज्यसभेवरती जातील। सध्याच्या राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात, त्यामध्ये बिहारमधून नितीन नबीन यांचं एक नाव निश्चित झालेले भारतीय जनता पक्षाकडून आणि अजून एक नाव भाजपकडून निश्चित करण्यात आलंय। त्याशिवाय जेडीयू कडून 2 नावं येणार आहेत, त्यामध्ये नितीश कुमारांचं नाव असू शकतं। नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार हे कदाचित राज्याच्या राजकारणात नितीश कुमारांच्या जागी सक्रिय होऊ शकतात, कारण आपण जर पाहिलं तर आज म्हणजे या 2 दिवसांमध्येच निशांत कुमार यांचे मीडिया अपिअरन्सेसही वाढलेले आहेत, ते मोठ्या प्रमाणावर पब्लिकमध्ये आलेत। आणि दुसऱ्या बाजूला नितीश कुमार यांचं वय पाहता ते आता हळूहळू राज्याच्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन राज्यसभेवर एक ऑनरेबल एक्झिट म्हणून राज्यसभेवर येऊ शकतील। याविषयीचा एकूण अंतिम निर्णय हा नितीश कुमारांना आणि जनता दल युनायटेडला करायचा आहे असं कळतंय। आज रात्री उशिरापर्यंत याविषयीचा निर्णय होऊ शकतो। दीपक, मात्र एकंदरीतच नितीश कुमारांचा सगळा स्वभाव पाहता, राज्यातली सगळी राजकीय गणित पाहता, या सगळ्याला नितीश कुमार तयार झालेले असावेत का? काय नक्की कळतंय? आहे त्यांच्या चेहऱ्यावरतीच निवडणुका लढवल्या गेल्या होत्या, पण दुसऱ्या बाजूला हे देखील तितकंच खरं आहे की नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार यांनाही राजकारणामध्ये यायचंय। त्याचवेळी स्वतःचे वडील मुख्यमंत्री पदावर असताना ते राज्याच्या राजकारणात कितपत सक्रिय होऊ शकतील हा एक मोठा प्रश्न आहे। आणि त्यातही पुन्हा पुढचा प्रश्न असा आहे की नितीश कुमारांचं वय आणि त्यांचं एकंदरीत तब्येतीतील अनेक त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचे समस्या उद्भवत आहेत आणि त्या सगळ्याकडे पाहता नितीश कुमार कदाचित असा निर्णय घेऊ शकतात की ते राज्यसभेवर येतील आणि त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून तिथे नवा त्यांच्या मुलाला संधी देऊन निशांत कुमारांना ते स्वतः दिल्लीच्या राजकारणामध्ये स्थिरावतील राज्यसभेवरून, असं कदाचित शक्यता आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेतच राहू। तेव्हा बिहारमध्ये आता सत्ता पालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यानंतर पुन्हा एकदा वळूया युद्धाच्या बातम्यांकडे। काहीही झालं तरी अमेरिका जगभरातला पुरवठा खंडित होऊ देणार नाही अशी ग्वाही